प्रसंगी कीर्तन घेतलेला माणूस सम्राट टेकमाने गणगुरु पवार आहे यांचा चरित्राचा सगळ्यांच्या पाठातील भोग असा 2 प्रकारचा आहे. चांगलाही आहे आणि वाईटही आहे. दुःख आलं की भोग दुःखाचा आहे आणि सुख आलं की काही त्यांचे दिवस होते काही त्यांचे दिवस आले. कधी कधी काही माणसं म्हणतात खायचं पंचायत होती पण आज, आणि काही माणसं म्हणतात त्यांचं असं झालंय मागं कसं होतं ना आज काय. दुःख येऊ नये म्हणून प्रयत्न चालू की आल्याशिवाय राहत नाही. आणि अपेक्षा सुखाची प्राप्ती दुःखाची किती प्रयत्न केला तर दुःख येतं. एक त्याला सुंदर होणार नाही. किती आनंदी माणूस राहिला तर त्याचा शेवट दुःखाचा आहे. विठाला विठाला दगडू सहाने आणि राजेसरांचं भाऊंचं जीवनपट आणि भाऊंने केलेला त्याग आयुष्यामध्ये माणसं जोडल्यानंतर जे मिळालेलं फळ आहे सगळ्यात महत्वाचं फळ काय नाही. माणसाच्या जीवनामध्ये माणसाची कीर्ती शिल्लक राहावी. सामान्य जीवनामध्ये कीर्ती शिल्लक राहते असं नाही. काही माणसं येतात जातात हजारो माणसं आली तरी कोणाची कीर्ती शिल्लक राहत नाही. त्याला सुंदर उदाहरण आहे. कीर्ती शिल्लक राहण्यासाठी कुठे माणसाचं कार्य कसं लागते. गेले दिगंबरेश्वर संतांना आपण म्हणतो, महापुरुषांना म्हणतो, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना कधी कधी काही माणसं साधे असतात पण जाताना कीर्ती रूपाने राहतात. त्याला पुरावा आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती. मोठ्या मोठ्या संतांची कीर्ती, महापुरुषांची
जीवनामध्ये एक माणूस जोडला की त्याची कीर्ती वेगळी असते. विठाला विठाला विठाला. इथं आलेले सगळे आपण सगळे जर पावले नाते संबंध जरी असलो तरी प्रवासी. प्रवासी याचा अर्थ जाणारे. जाण्यामध्ये कुठं जाणार त्याला सुंदर उदाहरण आहे. ज्या ठिकाणाहून आला त्या ठिकाणी परत जाणे आहेच आहे. याचा अर्थ तुम्ही आला कुठून येणं किंमत आहे, जायचंय कुठं येणं किंमत आहे. त्याला पुरावा असा आहे, आपण सगळेजण प्रवासी. किंमत प्रवासी याचा अर्थ कसा, या जगतामध्ये जगात याचा अर्थ महाराष्ट्रात नाही, या जगात याचा अर्थ प्रत्येक मानव जन्माला आला की त्याचं चालू. पृथ्वीचा नियम असा आहे, उपजलं ते नासे, नासे येते हे घटिका येतो तैसे. हे जसं उत्पन्न तसं नाशणार आहे. त्याला पुरावा आहे, किती मोठा माणूस झाला तर त्याचा शेवटी चालू आहे, म्हणजे त्याला थांबणे आहे. आणि कधीतरी त्याला एक अभंग आहे, घडी घडी काळ वाटे आहे. माणसाला वाटतं माझं सगळं आयुष्य इथं जाणार आहे. एक सुंदर उदाहरण आहे, या जगामध्ये कोणी काही अमर राहिलं नाही. कधीतरी पृथ्वीवर आपल्याला सगळं सोडून जायचंय. याचा अर्थ असा आहे, जाताना भाऊंनी सुद्धा हेच काम केलं. मला कधीतरी जायचंय, पण माणसं सोडून जायचे का? सोडून काही माणसं जोडत नाही. सुंदर उदाहरण आहे, काल परवा दिवशी भाऊनी होती, सगळ्या बहिणी भावाचे तर राहिल्या नाही राहिल्या. आता इथे कोण कोण मुक्कामाला राहिले बोटवर करा बरं. भावाच्या घरी मुक्कामाला कोण कोण होतं? 1 2 3 4 6 47 6 आहेत. बाकीचे ते अल्पोट 12. महिला खरंच सांगा, थोडे फॅन पण केले असते तर झालं. सगळं काय थंडीच आहे ना, ते नाही एवढं काय एवढं वाद चांगला आहे. सगळं देव म्हणजे सगळे माणसे सगळ्या विनंती करतो. जगामध्ये आपल्यासाठी जग नाही. विचारा ह्या आजीला, आजी तुमचा प्रवास सुखाचा आहे का दुःखाचा आहे? आजी सांगते भाऊ उद्यापासून बाकीची गर्दी आता तर जर दुःखाचा सांगावं तो सुद्धा इथंच आहे. आणि सगळ्या महिलांना पुरुषांना विनंती करतो, ही जगत असं आहे सगळं स्वार्थी. हे आपल्याला इथं महाराष्ट्रात कळतंय, त्या नावाला तिकडे कळत असं तिकडे आहे का असं नाव नाही. हे असं सगळं डावळा कावळा तिकडे कावळे नाही का? कावळे आहे पण स्पर्श करायला कुणी बोली येत नाही. त्याला
कावड्याचा तापमान मी परवा कीर्तनाला 250 किलोमीटर प्रवासातून आलो 10व्याला आणि कावडाच येईल. आता कावड्याचा दोष आहे का माझा? लोक म्हणजे अजून 15 मिनिटं चालू अर्धा तास चाललं तरी कावडा येणार. मी म्हणलं बाबा कावड्याचा माझा काही संबंध ऊन मरणाचं मी घाटावर बसलेलो आणि ते मध्ये अजून 10 मिनिटं चालू आणि कावळा कुठे येईल नाही म्हणजे अजून येईल थोडं कुठे इष्टीतून उतार पाहिजे का ती तळेगावती गेला आला संभापूर नाही का सगळे बघते बा. एक सुंदर उदाहरण सांगतो. कावड्यावर अवलंबून नाही कावड्यावर अवलंबून काय एक उत्तर आहे का? कावळा हा टॅलेंट पक्षी आहे, धाडसी आहे आणि सुंदर उदाहरण ती इतका धाडसी की ती माणसात जाऊन काही खाऊ शकतो. तसं बघलं नाही. असे अनेक पक्षी आहेत पण ते जाता येत नाही. त्याला सुंदर उदाहरण आहे काकस्पर्शी होणं सगळ्यांची इच्छा आहे पण ते जिवंतपणे काय केलं याच्यावर अवलंबून आहे. आणि त्या दिवशी म्हणलं कावळा येणार ना मग बाकी म्हणजे सगळे पाया पडून आले तरी कावळा येणार तेवढ्यात एक म्हणलं ती सून राहिली. मग बाकीच्या पाया म्हणलं सुनाला उठ पाहिजे तो सारखं येईल ना अशी सून उठली कावळा आला. पण कावळा असा उलटे तुझा होता शिंदे गटाचा होता का काय कावळा जसा आला तसा तो सुनाच्याच मागे लागला. सून जागेवर बसली कावळा लोकांनी हल्ला. याचा अर्थ आहे सुनाचं कर्म चुकलंय जिवंतपणे नीट नाही. एक सरसंग सगळं महिला मंडळ तुम्ही बसले तेवढे सांगायचं खरं सांगा माझी आई घर दार जमीन इस्टेट सासूची का तुमची पहिली? बरोबर आहे. तुम्ही राहता कोणाच्या घरात? सासूच्या. किचन वाटेवर स्वयंपाक कोणाच्या करत्या? सासूच्या. खाता कोणाचं? सासू. बरोबर आहे. बरं नांदत्या कोणाच्या लेकाच्या सानिध्यात? सासूच्या. आणि तुम्हाला काय नकोय? फक्त काय नको? सासू नको. बाकी सासूचं सगळं पाहिजे. तिचे पितळाचे भांडे, तिचे तांब्याचे भांडे, तिचा हांडा, तिचं भांड सगळं पाहिजे. तिचे गळ्यातले हार पाहिजे का नको? आता एवढ्या आजी तिथं आजी सोनं तुम्हाला सोनं असेल ना पण आजी खरं सांगा तुम्हाला लेकीला नाही वाटते सोनं का सुनाला? लई ताप जात. आजी म्हणते आम्हाला काय मुळावर उठला का काय बाई भाऊच्या कार्यक्रमाला गेले ह्याला आमचा वनवास केला. सगळ्या आजीची इच्छा असती माझं सोनं कोणाला द्यावं? लेकीला. आणि गाडी त्यात कोण? मी तुम्हाला खोटं सांगत नाही रेकॉर्डिंग म्हणून तरी सांगतो. मला 2 मावशी आहे आमचे 2 मावशी आहे आमच्या एका मावशीनं म्हातारीचं सगळं सोनं घेतलं. आम्ही तिला म्हणणार ती तिला देत जा पण ते स्वार्थी आधीच आणलं. मग आम्ही म्हणलो एक दिवशी म्हातारीला तू जीव लाव सांभाळ. म्हातारीने तिला फोन केला मी इथं आले आणि मला तुझ्याकडे मुक्कामाल राहायचंय. ती म्हणली आमच्याकडे म्हातारी माणसं चालत. ती म्हातारी काही नाही बोलता घरी गेली. आमच्याकडे ते 2 महिने राहिले. आता त्या दिवशी आम्हाला कळलं की मावशी उचल्यावर स्लॅबच्या स्लॅबवरच खाली पडली. तिच्या हातात मोडली. एकदा नाही 2दा मोडली. एकच हातात 2दा मोडली. याचं कारण कळलं का? जसं कर्म कराल तसं फळ. तुम्हाला आई नको. आईचं काय पाहिजे? एक उत्तर आहे का? जगामध्ये कुणीच अमर नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 2 गोष्टी सांगून ध्यानात येते ना आहे का? मरण सगळ्यांना आहे पण ध्यानात येत नाही. मरण सगळ्याला आहे पण ध्यानात येत नाही. कधीतरी एकदा जग सोडून जायचंय. मग लोक म्हणतील परत यायचंय. अजिबात नाही. येथे नाही
आणि कधीतरी एकदा प्रवासाला जायचं. ही गणपती मंदिर आपल्याला साक्ष देता येईल. या गणपती मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री ताऊसाहेब प्रवासाला येताना नगरहून निघल्यावर ह्या गणपतीचं दर्शन घेऊन सकंदरमध्ये मुक्काम केल्यावर पुन्हा पिंपरीला गेलेले. हे गणपती मंदिर आहे. पण गणपती मंदिर तसंच आहे. आऊसाहेब फक्त आठवणी शिल्लक राहिल्या. संविधान तसंच आहे. आंबेडकरजी कोणत्या तरी भित्ती शिल्लक राहत्या, त्या ग्रंथानं शिल्लक राहतात. तसं आपलं काय शिल्लक आहे? तसं भाऊ आहे, संस्कार शिल्लक आहे, काम शिल्लक आहे. फक्त तुम्ही करा. भाऊंनी जाताना जी कमी बजेटमध्ये काम चालू केलं त्याचं फळ किती मोठं. एमएलएसी रोप त्याचा विनू केला. तुम्ही पुढं काम करा. मला तर अशी दिशा कळली काही माणसाची. आमचे कळंबे नावाचे महाराज होते पाचगणीमध्ये. त्यांना 15,000 रुपयाच्या बजेटमध्ये एक संस्था सुरू केली. ती 1500 कोटीवर गेली. 1500 कोटी कशामुळे झाले? 15,000 रुपयामुळे झाले. एक ट्रॅक्टर होता, फक्त एक ट्रॅक्टर. त्याचे 100 ठोकलेले. समृद्धीचं काम अर्ध त्यांनी केलं एक ट्रॅक्टरवर. त्याचं उत्तर कळलं का? कष्ट आणि जिद्द असलेले माणसंच मोठे होतात. सगळ्या सिंधुताई सफळ होत नाही. सगळ्यांची इच्छा आहे का? इच्छा असल्यावर सिंधुताई सफळ होता येतं. आपण काही रामकीर्तकर होता येतं. 800 जावयांची सासू होता येते. 1000 मुलींची आई होता येते. किंवा त्याला सुंदर उदाहरण आहे ज्ञानाबाई माझी अनाथाची होता येतं. पण त्याला पुरावा असा आहे कर्तव्य असलं तर. कर्तव्यच नाही. काही स्थिर आहे बघा, काहीच करत नाही. आले आणि चालले. कशाला आलेत माहित नाही. गावात सुद्धा माहित नाही. एका मूर्तीला 1000 माणसं असतात. एखाद्या मूर्तीला 1,00,000 माणसं असतात. आणि एखाद्या मूर्तीला 6च माणसं असतात. का? त्याचं कारण कळलं का? 6, 1000 आणि 1,00,000 फरक असा आहे. जोडलं किती याला किंमत? काही जोडलं नाही, काही किंमत नाही. आले आणि गेले. म्हणजे इथून पुढे उत्तमची उरे कीर्ती. भाऊंच्या स्मरणार्थ काय करायचं? कीर्ती शिल्लक राहावी असं काहीतरी करायचं. काय करायचं? तुका असावं. कीर्ती शिल्लक राहण्यासाठी काय येत असं पाहिजे? नाही तर कीर्ती कशी शिल्लक राहील? आले आणि गेले. जाताना काही आणलं नाही, येताना काही नाही. जाताना काही नाही, नाही येताना काही आणलं नाही. आता सगळे जण जगात आले आणि चालले. काही नेण्यासाठी आले नाही. त्याला एक सुंदर अभंग आहे. रावणाने काही नेलं नाही, छत्रपतींना काही नेता नाही आलं, पण जाताना कीर्ती रूपाने शिल्लक राहिले. सावित्रीबाई फुलेंना काही नेता नाही आलं, पण कीर्ती शिल्लक राहिली. पण ज्ञान दिल्यानं वाढलं. ज्ञान होय मुडा अति मूर्खाद्या दगडालाही पाजर फुटा. विठाला विठाला आपली इच्छा असली सुख मिळावं, समाधान मिळावं, शांती मिळावी. ही कुठून मिळेल? संगमनेरमध्ये बाजार आहे का सुख विकण्याचा? संगमनेरमध्ये बाजार आहे का समाधान कोणीतरी विकीन? नाही. एक अभंग आहे त्याला बघा. चित्ती असू दे समाधान,
नाव तुझं? स्वामी तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? क्रिकेटर टाळ्या वाजवा त्यासाठी. हे तुझं अभ्यासानं क्रिकेटर होशील का नशिबानी? अभ्यासाने टाळे वाजवा. हे तुझं मम्मीनं प्रयत्न केल्यावर स्वयंपाक होईल का खाटावर बसून? बरं डोक्याच्या बाहेर गेले. एक मिनिट मला सांग, मम्मीने आजीला सांभाळावं का गुरुवाराचा उपास धरावा? अजून लईच पुढे गेलं डोकं. असं ते तुला मम्मी आवडते का पप्पा? मम्मी पप्पाचं काय करायचं? असं ते तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का बघावं लागेल? बघावा तुझा आहे बाबा खाली पुढे झालं. एवढा जीव आहे चेटिंग असतायचे अजून पण बघावं लागेल म्हणते. आणि त्याची मम्मी म्हणते मा बघायला काय कळत नाही. काय कळायचं राहिले? एवढा जीव आहे बघावं लागेल म्हणते. आता ती मम्मीला विचारते कसं करावं. बरोबर आहे, त्याला जी आवडते ती बोललं. त्याचं वय किती पण एक सुंदर उदाहरण. इथं उभं राहायचं सोपं नाही. आणि म्हणून महिला पुरुषांना सगळ्यांना विनंती करतो, दिवस आणि वेळ कुणासाठी थांबत? कालचा दिवस. आता मगाशी सांगितलं भाऊचं बघता बघता वर्ष गेलं पण कळलं. मला एक विशेष समजा दादा, 5-7 फोन आले मला असे भाऊंचे मित्रांचे. त्याच्यामध्ये ताते पलटी ताते तुम्ही सगळ्यांचे तुमचं कीर्तन ठेवलं इकडं, तुमचा कार्यक्रम आहे, आम्ही येणार आहे, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. भाऊंचं कार्य असे, भाऊंचं कार्य नसे. आम्ही 25 वर्ष भाऊ सोबत होतो. किती गोड. मुलांचा फोन यायची गरजच नाही, मित्रांचेच फोन आले. विठाला माणसं जोडले तरच. नाही तर काय माणसं अशी थोडी निगवली दैसाविषयी नुसतं जन्मालाच आले, काही केलं नाही, कमवलं नाही, काय नाही, आले तसेच गेले. एक सुंदर उदाहरण आहे. रावण किती धनवान असलं तरी फक्त अधर्मी होतं म्हणून नासलं. विभीषण भाऊच आहे पण धर्म टिकवला म्हणून त्याला राज्य. भरतही भाऊच आहे आणि रामही भाऊच आहे पण फरक असा आहे, राम म्हणतोय मला राज्य नको, बापाचं शब्द म्हणून वनवास. भरत म्हणतोय मी राजा होणार नाही, भावाचं राज्य हे माझ्या आईनं मागून घेतले म्हणून मी राजा होणार नाही, मला नको. रामायण असं असावं, माझंही माझं नाही दुसऱ्याचंही माझं नाही, याला म्हणावं रामायण. आणि माझंही माझं आणि दुसऱ्याचंही माझं, त्याला म्हणावं महाभारत. दुसऱ्याचंही माझं आणि माझंही माझं आणि शेजाऱ्याचंही माझं, त्याचं नाव दुर्योधन. शेजाऱ्याच्या मुलीला मुलगा द्या, मुलाला मुलगी द्यायला आल्यावर त्या बायाने आनंद घ्यावा का नाही? ते म्हणतात बया जमलं बाई तुमचं तो तरी होईल ना. विठाला सकळाच्या बाहेर थोडे दिवस आहे, घडी घडी काळ वाटेची बाहेर अजून किती आहे, थोडे दिवस राहिले, कधीतरी जायचंय. पण जाताना कीर्ती रूपानं शिल्लक राहावं. त्याला सुंदर उदाहरण आहे. संस्थेतून शिल्लक राहतं, कार्यातून शिल्लक राहतं, धर्मातून शिल्लक राहतं, काहीतरी कार्यातून राहतं. सुंदर उदाहरण आहे त्याला. जाधव कुटुंबाची मुलगी, कमी बजेटमध्ये साधं जीवन, पण माहेरात बाळापणाला गेले नाही. शिवनेरी निवडली. शिवनेरीच का? कीर्ती रूपानं शिल्लक राहिल्या. तीच जन्म जर सिंदखेड राजाला झाला असता तर शिवनेरीवर जन्म झाला म्हणायची गरज होती का? कारण गड किल्ले का निवडले? जिथं सिक्युरिटी आहे, जिथं विचारशील मंद लोक आहेत, त्या सानिध्यात त्या राहिल्या. जाताना तुम्हा आम्हाला सुद्धा हेच काम करायचंय, हेच या माकरणे काम, बीज वाढवावे. त्याला आठवते उठतानी व्हारे
होतील व्यथा, तुमच्या आमच्या व्यथा सुटतील, प्रवास चांगला होईल, सुखाचा होईल, याच्यासाठी प्रयत्न करायचा. सुंदर उदाहरण आहे. जाताना आणि येताना आलेल्या माणसाने आनंदच द्या. प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. जिव्हाळा महत्वाचा आहे. त्याला सुंदर सांगितलं, खरा तो एकच जगा